शेती आणि शिक्षण क्षेत्रातील समृद्ध वारसा जपत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी एक अभिनव उपक्रम साताऱ्यात सुरू झालाय। एकसळ कोरेगाव येथील प्रगतशील शेतकरी कुटुंबातील युवा उद्योजक दिग्विजय मोहन भोसले यांनी DMB ॲग्रोटेक LLP या कंपनीची स्थापना करून जानकी मायक्रो प्लस या बहुउपयोगी द्रवरूप खताचे उत्पादन सुरू केले असून ऐतिहासिक शाहू नगरीत या उद्योगाचे मान्यवरांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन करण्यात आले। दिग्विजय यांनी जे काही नवीन आता मायक्रोप्लसमध्ये काम केलेलं आहे जानकी मायक्रोसने, त्यांचं उच्च शिक्षण जे झालेलं आहे ते नेदरलँड्स, जर्मनी आणि ते बारामती ॲग्रिकल्चर कॉलेजचे विद्यार्थी आहेत। आणि त्यांच्या परिवाराची पार्श्वभूमी अशी आहे की ते सगळे शेतीप्रेमी आणि शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते घरातील सहकारी, त्यांचे वडील वगैरे आहेत, आजोबा त्याच्यामध्ये होते। आणि शेतीतील आवडीनुसारच त्यांनी हा नवीन जो स्टार्टअप चालू केलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या उच्च ज्ञानाचा निश्चितच सर्वांना फायदा होईल, शेतकऱ्यांना त्याचे रिझल्ट्स मिळतील आणि त्यांनी चालू केलेला स्टार्टअप दिवसेंदिवस उत्तरोत्तर ह्याची चांगलीच वाढ होऊ जाईल अशीच माझी प्रार्थना आहे। आणि आम्ही त्यांना त्या छोट्या जागेतून मोठ्या MIDCमध्ये एक्सपान्शन झालेलं बघायचं आहे, त्या दृष्टीने ते निश्चितच यशस्वी होतील हीच आमची शुभेच्छा मित्रपरिवारातर्फे। मी विशाल उत्तमराव पाटील, राहणार बोरगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। माझे मित्र श्री मोहन भोसले साहेब यांचे चिरंजीव दिग्विजय भोसले यांनी या ठिकाणी हा मायक्रोन्यूट्रिएंटचा प्लांट या ठिकाणी चालू केलेला आहे, त्याबद्दल प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देतो। वास्तविक भोसले कुटुंबियांची जी पार्श्वभूमी आहे ती या ठिकाणी अधोरेखित करू इच्छितो। आता जे हा व्यवसायामध्ये आलेले आहेत त्यांचे पंजोबा श्री रामचंद्र भोसले हे त्या काळचे पहिले या महाराष्ट्र शासनाचे शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते होते। त्यानंतर देखील त्यांच्या कुटुंबामध्ये असलेले श्री अजित भोसले यांनाही शासनाने वेळोवेळी शेतीमध्ये केलेल्या कामांसंदर्भात विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे। आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आज त्याच कुटुंबातील श्री दिग्विजय मोहन भोसले, ज्यांचे आजोबा हे राहुरी विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते आणि ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये कृषी उद्योगाला चालना दिली, त्यांचे नातू आज या ठिकाणी हा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी चालू करत आहेत। त्याबद्दल खरं तर मनापासून मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। दिग्विजय भोसले हे विदेशात शिक्षण घेतलेले आहेत। नेदरलँड्समध्ये त्यांनी कृषीविषयक डिग्री संपादित केलेली आहे। त्यानंतर काही काळ ते जर्मनीमध्ये देखील या संदर्भामध्ये काम करून आलेले आहेत। आणि अशा या नवयुवकाने या ठिकाणी हा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीचा म्हणून हा प्रकल्प सुरू केलेला आहे, ही गोष्ट अतिशय आनंददायी आहे। आणि त्यामुळे मला वाटतं की सर्वच तरुणांनी, म्हणजे आपण जर आज पाहिलं की शेती कनिष्ठ झालेली आहे, वास्तविक सर्वप्रथम शेती असायची, परंतु विदेशात राहून देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना त्यांनी दाखवून दिली, त्याबद्दल मनापासून एक शेतकरी म्हणून मी त्यांचे आभार मानतो। त्यांच्या या उपक्रमामुळे निश्चितच या परिसरातील आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही। आत्ता ते मायक्रोन्यूट्रिएंट्स तयार करत आहेत, पुढच्या काळामध्ये या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही याबद्दल माझ्या मनामध्ये खात्री आहे।
आणि मी पुनश्च एकदा भोसले कुटुंबियांना आणि विशेषतः दिग्विजय यांना या व्यवसायासाठी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो. नमस्कार, माझं नाव दिग्विजय मोहन भोसले, गाव एकसळ, कोरेगाव तालुका आणि सातारा जिल्हा. माझं शिक्षण ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट झालं आहे बारामतीमध्ये. आणि तेव्हापासून माझी इच्छा होती की काय ना काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी जे ॲग्रिकल्चरमध्ये वापरली जाते ती मला शेतकऱ्यांसाठी आणायची होती. तर त्याच्यानंतर मी 4 वर्ष युरोपमध्ये गेलो शिकायला. तिकडे पूर्ण सगळं टेक्नॉलॉजिकल माहिती सगळी घेतली, पूर्ण सगळं अभ्यास केला. तर तेव्हा मला असं गरज वाटली की आपल्या इकडे आधीपासून टेक्नॉलॉजी एवढी काय नाही आहे आणि शेतकऱ्यांच्या फॅमिलीमधला असल्यामुळे मला इकडे हे सगळं ह्यांच्यापर्यंत पोचवायचं होतं. त्याच्यामुळे मग मी इकडे आलो. इकडे आता एक नवीन कंपनी चालू केली मी. हे माझं पहिलं प्रोडक्ट आहे, हे जानकी मायक्रो प्लस म्हणून. म्हणजे शेतकऱ्यांना मोठमोठे पोती घेण्याच्या ऐवजी हे एकदम 1 लिटरचं जरी घेतलं तर 1 एकरमध्ये चालतं. सगळ्या फळभाज्या, पालेभाज्या सगळ्यांना चालतं. तर मग हे आत्ता मी पहिलं सुरुवात करायचं म्हणून हे प्रोडक्ट केलं आहे. पण ह्याच्या पुढे पण मी अजून नवीन नवीन वॉटर सॉल्युबल म्हणा किंवा बायोस्टिम्युलंट म्हणा, ह्याचं मी आत्ता अभ्यास चालू करतो आहे आणि आता ते होईलच लवकर चालू. आणि आत्ता बस. आणि हा प्रोडक्ट किंवा ही कंपनी मी फक्त व्यवसाय म्हणून नाही तर तर मी हा प्रोडक्ट आणि ही कंपनी फक्त व्यवसाय म्हणून नाही तर तळगाळातल्या शेतकऱ्यांना सपोर्ट करायचा आणि त्यांच्यापर्यंत नवीन नवीन गोष्टी पोचवावे म्हणून हे करतो आहे. आणि ह्याच्यामध्ये मी करत राहणार हे काम आणि अजून नवीन नवीन प्रोडक्ट बाहेरचे इकडे इंट्रोड्यूस करायचे, मला लोकांपर्यंत पोचवायचे आणि हेच माझा प्रयत्न राहील.